वेट 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 दिस इज नॉट एंडिंग. नमस्कार, आम्ही आलेलो आहात छत्रपती संभाजीनगर इथे लेणी बघायला. 4 वर्ष पुढचे 2 शब्द बोला तुम्ही. तर ह्या केव्जमध्ये आवाज घुमतो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 1500 वर्षापूर्वीच्या इतिहासात. तर आज मी तुम्हाला एरोला केव्जबद्दल सांगणार आहे. तर चला सुरुवात करूयात. तर हा आहे वेरूळ लेण्यांचा मॅप. ह्या मॅपमध्ये सर्व काही दिलेलं आहे. तर काही ठिकाणी इतिहास पाहायचा नसतो, तर तो समजून घ्यायचा असतो. त्यापैकीच एक म्हणजे वेरूळ. तर मित्रांनो, महाराष्ट्रामधल्या ह्या सर्वात जुन्या केव्ज आहेत, साधारणतः 1500 वर्षापूर्वीच्या. ह्या केव्जमध्ये एकाच ठिकाणी आपल्याला बुद्धिस्ट, जैन आणि हिंदू ह्या तिन्ही धर्माच्या केव्ज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. तर चला, तुम्हाला मी आता सर्व एक डिवाईड वेगवेगळ्या भागात सांगतो. तर चला आता आपण 1 ते 6 लेण्या बघूयात. हा 1 ते 6 लेण्याकडे जाण्याचा मार्ग आहे. लेणी क्रमांक 1 मध्ये. तर आपण लेणी क्रमांक 1 बघूयात आता. तर 1 ते 12 ह्या बुद्धिस्ट केव्स आहेत. म्हणजे 1 ते 6 ह्या आपल्याला अशा रूम्समध्ये पाहायला मिळतील. आणि 6 नंतर जे आहे ना, ते अद्भुत आहे, 1 नंबर आहे 6 नंतर. तर 6 नंतरचं जे असेल ना, ते खूप भारी आहे. आता सध्या आपण 1 मध्ये आहोत, आता आपण 2 मध्ये जाणार आहोत. असं 3, 4, 5 असं आपण 34 पर्यंत जाणार आहोत टोटल. तर एक केव्हची हिस्ट्री मी तुम्हाला सांगतो. जी मी वाचली, जी मी ऐकली, तीच मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण लेणी क्रमांक 2 मध्ये जाऊयात. गुफा क्रमांक 2. यह बौद्ध धर्म विहार संभावित 8वीं शताब्दी में निर्मात आहे. म्हणजे 8व्या शतकात बनलेला असावा. आणि बौद्ध धर्म विहार आहे. आणि बाकीची जी माहिती आहे ती तुम्ही इथे बघतायच, तुम्ही वाचू शकताय. तर आता मी तुम्हाला बाकीचं स्ट्रक्चर वगैरे दाखवतो. तर ही आहे लेणी क्रमांक 5. बघा किती अद्भुत आहे बनवलेलं. हे टोटल 24 पिलर्स आहेत, 24 खांब आहेत हे टोटल. हे पूर्ण इकडून असे. आणि किती विशाल आहे, म्हणजे सभामंडप आहे पूर्ण. हे बघा वाईड अँगल, हा सभामंडप आहे पूर्ण. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, 1 ते 5, 1 ते 6 गुफांमध्ये सर्व गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत, म्हणजे बौद्धिस्ट मूर्त्या आहेत. 6 नंतर एक अतिशय वेगळेपण आहे, म्हणजे खूप भारी आहे बघण्यासारखं. तर मी काय एवढं आता पूर्ण कॅप्चर नाही करत बसणार आहे, बिकॉज हा व्हिडिओ खूप लेंदी होईल. आपण थोडे शॉर्ट्स घेऊयात, थोडं दाखवूयात. आणि हे सगळे ना तुम्ही येऊनच बघा. येऊन बघितल्यानंतरच तुम्हाला प्रॉपर समजेल की नक्की आहे काय. तर आता आपण गुफा क्रमांक 6 मध्ये आहोत. तरी आहे गुफा क्रमांक 9. आणि सगळ्यात विशेष, आपण गुफा क्रमांक 10 मध्ये जाणार आहोत आता. ते सगळ्यात भारी आहे. तुम्ही बघा, छोट्या छोट्या मूर्त्या किती भारी कोरलेल्या आहेत. आणि इथं वरी पण आहे भाई. मी बघितलंच नव्हतं इथं वरी पण आहे असं. तर आता आपण आलेलो आहोत केव्ह नंबर 10 मध्ये. मी तुम्हाला सांगत होतो, ही सगळ्यात अद्भुत आहे, 1 नंबर, सगळ्यात भारी केव्ह. एकदम नॅचरल लाईट पूर्ण अशी वरून येते आणि सरळ मूर्तीवर. तुम्हाला दाखवतो नॅचरल लाईटचा सोर्स. हे बघा इथनं, ही पूर्ण नॅचरल लाईट अशी येऊन डायरेक्ट मूर्तीवर असते. आणि वरचं स्ट्रक्चर काय आहे, बाप रे बाप, मी तर हैराण झालो आहे बघून. खरंच या लेण्यांना तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघा. आणि आता आपण 2nd फ्लोअरला आलेलो आहोत.
आणि इथनं ती पूर्ण सनलाईट म्हणजे हा उजेड पूर्ण इथून मूर्तीवर जातो. इथं आता हे बंद आहे, पण इथं डायरेक्ट मूर्ती दिसते खाली. मी तुम्हाला दाखवलं होतं. तर आता आपण 11 आणि 12 केव्ज जवळ आलेलो आहोत. 11 आणि 12 केव्ज हे 2 मंजिला केव्ज आहेत, म्हणजे एकदम ॲडव्हान्स आर्किटेक्चर आहे. 2 मंजिली केव्ज बघायला मिळतात आपल्याला इथं 11 आणि 12 मध्ये सेम. चला आता 11 नंबरची केव्ज बघूया. चला कुठे वरती जागा आहे? ये बाबा पडशील. लग्न व्हायचं बाकी अजून. त्याच्या लग्नाकडे यार बिचार, तुम्ही त्याला लग्नाबद्दल बोलताय यार. कुठं बटन बिटन असं दाबा म्हणजे फिरतील यायचं बाहेर एखादा कोणतं. असं स्लिपरी झालेलं आहे हे सर्व. त्या आम्हा मित्रांची मजाक मस्ती चालू असते, पण आम्ही लेण्या बघतो. खूप जास्ती आनंद होतो आहे आम्हाला. आणि इतिहास खरंच खूप जास्ती चांगला आहे. म्हणजे जे पुस्तकात बघितलं होतं ना, वाचलं होतं ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त भारी आहे. हे बघा, ह्या मूर्त्या ना, हे बघा तोडले गेल्यात. मे बी विडंबना केलेली मूर्त्यांची. कोणी गाव घातले असतील काय माहिती. पण खरंच ज्यावेळेस हे बनलं असेल ना, बघण्याची म्हणजे मज्जाच वेगळी त्यावेळेसची. काय भारी दिसत असणार त्यावेळेस ज्यावेळेस हे बनलं होतं पूर्ण. हे बघा, बाप रे बाप. 2 मंजिला केव्स म्हणलं ना. ह्या 10च्या नंतरच्या ज्या 11-12 आहेत ना, ह्या 2 मंजली आहेत. आणि एवढ्या भारी आहेत ना भाई. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत 13व्या केव्जमध्ये. आणि ही प्रॉपर 3 मजली आहे. 1, 2, 3 ही 3 मजल्याची केव आहे पूर्ण. तर इथं 2nd मजल्यावरती आल्यानंतर ना, मूर्त्या तर आहेतच, पण तुम्ही हे बघा वरच्या साईडला काय भारी बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वरी आल्यानंतर इथे एक बेडची रचना आहे. हे बघा, प्रॉपर बेडची रचना आहे. हे बघा, तकिया टेका देण्यासाठी. आणि हे पूर्ण बेड. वरी आल्यानंतर इथं काहीतरी कोरीव काम केलेलं आहे, म्हणजे काहीतरी लिहिलेलं आहे. ज्याला समजत असेल त्याने कमेंटमध्ये सांगा. आपल्याला तर समजणं अशक्य आहे हे सर्व. ते काय लिहिलं आहे मलाही माहिती नाही. आणि हे बघा, इथं चित्रही काढलेलं आहे काहीतरी. तुम्हाला दिसतंय का? हे बघा, आता दिसणार. काय लिहिलं आहे आपल्याला तर माहिती नाही, पण ही काहीतरी मिस्ट्री आहे. म्हणूनच एरोला केव्स ही मिस्ट्री, हिस्ट्री सगळं एक सोबत आहे बाबा. 1 नंबर, अतिशय अतिसुंदर आहे. आणि हे बघा, इथं काहीतरी एक वेगळं स्ट्रक्चर आहे. ही चावी, ही अशी चावी. आणि इथं काहीतरी एक वेगळं बनवलेलं आहे. असंच ना, मी प्रत्येक गुफात बघत आलो आहे आतापर्यंत. काय माहिती नाही मला. तुम्ही सांगा बरं हे काय आहे, ज्याला माहिती असेल त्याने. अरे किती अंधार आहे, कोण कुठं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता अनेक अशा मूर्त्या आहेत इथं. आणि मी तर म्हणतो, एरोला फिरायचं असेल ना, तर कमीत कमी 6 ते 8 तास त्याच्या आतमध्ये होणं शक्य नाही. आत्ताशी आम्ही फक्त 10व्या, 11व्या, 12व्या पाशी पोहोचलो. अजून खूप काही बाकी आहे. तर तुम्ही हे बघा, ह्या मूर्तीचाही हात तोडलेला आहे, ह्या मूर्तीचाही, ह्या मूर्तीचाही, ह्या सर्व म्हणजे मूर्तीची विटंबना केलेली. म्हणजे बघा, हे एक तुम्ही ह्याला एक आर्किटेक्चर म्हणून बघू शकता. म्हणजे जो तोडणारा असेल तो किती क्रूर मनुष्य असेल की एवढं भारी बनवलं आहे. असं कधीच बनू शकत नाही, कधीच. आणि त्याचंही असं करून ठेवलं आहे. अतिशय सुंदर आहे हे सर्व. तर आतापर्यंत तुम्ही बुद्धिस्ट केव्ज पाहिल्या. आता आपण हिंदू केव्जकडे जात आहोत. 13 ते 29पर्यंत ह्या सर्व हिंदू केव्ज आहेत. तर प्रत्येक केव्जमध्ये प्रत्येक वेगवेगळी हिस्ट्री आहे. कुठल्या केव्जमध्ये विष्णूचे 10 अवतार आहेत, जसं कैलास मंदिर आहे आपलं. त्याच्यानंतर कुठल्या केव्जमध्ये रामायण आहे, कुठल्या केव्जमध्ये शिवपुराण काही कोरलेलं आहे. म्हणजे बरेच वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या मी आता तुम्हाला दाखवणार आहे.
तर आता आपण केव नंबर 13 बघत आहोत. त्याच्यानंतर 14, 15 असं पर्यंत आपण 29पर्यंत बघूयात सर्व. तर केव नंबर 13मध्ये असं काहीच विशेष नाही आहे. आपण 14कडे जाऊया, बघू 14मध्ये काय आहे. काय म्हणतोय? आता आपण केव्ज नंबर 14मध्ये आहोत. ह्याला रावण की खाई म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये रामायण आणि बरेच असे काही चित्र आहेत मी तुम्हाला आता दाखवतो जे कोरले गेले. इथं तुम्ही बघू शकता एका हातामध्ये इथं त्रिशूळ आहे आणि बरंच काही स्ट्रक्चर आहे. खाली वाघ आहे किंवा सिंह असला तर त्याचं मुख आहे ते काढलेलं आहे, म्हणजे तुटलेलं आहे. त्याच्यानंतर बरेच अजून इथं आहेत मूर्ती बघा. म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट एकदम डिटेलिंग केलेली आहे. रामायणाची असो किंवा शिवपुराणाची असो, तर प्रत्येक गोष्टीची डिटेलिंग आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं गाय आहे. एक गाईचं पूर्ण स्ट्रक्चर बघायला भेटतं आपल्याला. आणि वरती काही देवी देवतांच्या मूर्त्या बघायला भेटतात. तिथेही देवी देवतांच्या मूर्त्या आहेत वरती. आणि इकडं आल्यानंतर हे बघा, आता मला प्रॉपर नाही माहिती नक्की काय तिथं थोडंसं सिंह दिसतोय का, असा खातोय किंवा वार करतोय त्या साईडला. आता बाकी मी काय पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन मला नाही आहे. जे आहे ते खूप सुंदर आहे. तर आता आपण आलेलो आहोत गुफा नंबर 15कडे. ह्याच्यामध्ये विष्णूचे 10 अवतार दर्शवले आहेत असं म्हणतात. चला आता आपण विष्णूचे 10 अवतार बघूयात. आणि ह्याच्यानंतर जे आहे ना ते सगळ्यात अविश्वसनीय म्हणजे आहे, तुम्ही विचार पण करू शकत नाही की नक्की काय आणि कसं बनवलं आहे. केव नंबर 16 ते आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत. तर आता आपण ही बघून घेऊयात. तर 15 नंबरच्या केवमध्ये आल्यानंतर इथे एक महादेवाची पिंड आहे. महादेवाची पिंड झाल्यानंतर इथे एक गणपती आहे. हे बघा, इथं आपले गणपती बाप्पा आहेत. आणि त्याच्यानंतर मला जेवढं समजतं तेवढं मी सांगतो. त्याच्यानंतर इथं हे विष्णू आहेत, ब्रह्मा विष्णू महेश असं त्रिमूर्ती आहे. मे बी असू शकतं, मला काही एवढं नॉलेज नाही त्यातलं, पण बघण्यासारखं खूप काही आहे. आणि आता महादेवाच्या पिंडीचं तर दर्शन झालेलं आहे आपलं. आता इथून आपण पुढे जे आहे विष्णूचे 10 अवतार आणि बरंच काही या केव्जमध्ये आहे ते तुम्हाला मी दाखवतो. ही पहाटे वाटते, ही मागची साईड. तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं काही हत्ती पाहायला मिळतात. तर ह्या हत्तीची सोंड तोडलेली आहे आणि त्या हत्तीची सोंड आहे प्रॉपर. हा हत्ती सैजनामध्ये पण दात तोडलेली. तर चला आपण मध्ये अजून बघूयात काय आहे. तर इथं मंदिरावरती अनेक मूर्त्या आहेत. गणपतीची, ह्या 2 गणपतीच्या मूर्त्या आहेत ह्या साईडच्या आणि वाघाच्या मूर्त्या आहेत. पण दोन्ही मूर्त्या ज्या गणपतीच्या ज्या खंडित झालेल्या आहेत, वरच्या साईडने पूर्ण तोडलेले. आणि ह्याच्यावरती शिखरही असणार, ते दिसत नाही सध्या. म्हणजे वरती अजून शिखर असू शकतं किंवा असेलही जे तोडले गेलेले आहे. आणि बाकीचं मी तुम्हाला दाखवतो. तर इथं आपण सध्या दुसऱ्या मजल्यावरती आलो आहोत. आणि दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर आपल्याला तिथे गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्यानंतर ती मे बी शंकर पार्वतीची मूर्ती असावी, ही विष्णूंची मूर्ती असावी. अनेक मूर्त्या पाहायला इथं आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा इथं पुन्हा गणपती बाप्पांची मूर्ती आहे. अनेक बऱ्याच काही मूर्त्या आहेत. आता आपण इथनं वरी जाणार आहोत, तर चला वरी जाऊया. तर इथं वरी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम नाजूक अशा कोरीव कामं केलेली आहेत. मे बी कळसाचा स्ट्रक्चर वाटतो मला त्या. हे कळस आहे. आणि त्याच्यानंतर इथे खूप भारी किती विशाल मूर्ती ही बघा, किती विशाल मूर्ती. ही आई दुर्गा देवीची मूर्ती असेल. दुर्गा देवीची मूर्ती. आणि हत्तीची डिटेलिंग बघ ना, बघ हत्तीची सोंड आणि याच्यानंतर मग ते सोंडेच्या खाली काचे असतात बघ, ते काचे काय डिटेलिंग आहे. दात आहे, सोंड आहे. त्याच्यानंतर हे बघ, या हातातनं ह्या हातात साप धरलाय. दुर्गा देवीची जशी मूर्ती असते ना सेम दुर्गा देवीची साप धरलाय. कुणाच्या राक्षस राक्षस वरती माणूस एक पकडलाय प्रॉपर एकदम. त्या हातात डमरू वगैरे, तलवार, बरेच काही मूर्त्या इथं पाहायला मिळतात.
विशाल नंदी आहे. हा नंदी तुम्ही बघू शकता, म्हणजे किती मोठी मूर्ती आहे नंदीची ही, आणि कशी आणली असणार. नंदीची बघा किती मोठी विशाल अशी मूर्ती आहे, आणि ह्या मूर्तीचे कानं तोडले गेले, इथली घंटी तोडली गेली, पाय तोडले गेलेत, इथपर्यंत की इथे येतो इथपर्यंत ना ही मान ही तोडली गेलेली आहे. ही नंतर जॉईन केली आहे, हे नंतर जॉईन केलेले आहे. म्हणजे ह्यांनी आजपर्यंत कधीच ह्या मूर्त्यांकडे कला म्हणून पाहिलेलं नाही, कधीच कला म्हणून पाहिलेलं नाही. हात तोड, पाय तोड, कान तोड हे वर्षानुवर्ष चालतच आलेलं आहे. आणि ह्याच नंदीच्या समोर ॲक्युरेट ह्या नंदी ना कर्व शेपमध्ये बसलेला आहे, म्हणजे ह्या आकारात बसलेली नंदी. आणि तुम्ही इकडनं बघू शकता पिंड किती प्रॉपर दिसते, पिंड किती प्रॉपर दिसते इकडनं बघा तुम्ही. हे बघा किती प्रॉपर पिंड दिसते. तर चला आता आपण पिंडीकडे जाऊयात आणि दर्शन घेऊयात शिवलिंगाचे. एकदम प्रॉपर शिवलिंग दिसतोय. किती पिन ड्रॉप सायलेन्स आहे इथं, आवाज कसलाच नाही आहे, आपलाच आवाज घुमतोय फक्त इथं. एकदम शांतता आहे, आणि एकदम समोरला एकदम उजाड असा पूर्ण इकडे येतो, आणि इथं एकदम विशाल अशी मोठी महादेवाची पिंड आहे, म्हणजे शिवलिंग आहे. चला आपण इथे जाऊन दर्शन करूयात आता. हर हर महादेव. तुम्ही बघू शकता किती मोठी अशी विशाल पिंड आहे, किती मोठा शिवलिंग आहे बघा. हर हर महादेव शिवशंभो. आणि ह्या पिंडीचीही विटंबना केलेली आहे. हे बघा इथे बघा, हिलाही तोडलं गेलेलं आहे, ह्याच्यावरही घाव झाले. बघू शकता, म्हणजे जे शिवलिंग आहे ते प्रॉपर आहे म्हटलं, पण जो बाकीचा बाहेरचा जो स्ट्रक्चर आहे त्याच्यावर घाव झाले, आणि त्याला रिटर्न बनवण्यात आलं, पण हे सिमेंट आहे, कच्चं काम आहे. हे बघा, हाही भाग तोडण्यात आलेला आहे, हाही भाग तोडण्यात आलेला आहे. आणि इथनं प्रॉपर एकदम नंदी दिसतो, तुम्ही बघू शकता, इथनं प्रॉपर नंदी दिसतो. हा एक रथ आहे, हे 2 चाक आहेत, तो धनुष्यबाण आहे, त्या हातामध्ये एका हातामध्ये ढाल आहे, हा रथ चालक आहे, जो रथ चालवतो. इथं घोडे आहेत, म्हणजे एक पूर्ण स्ट्रक्चर एकदम असं युद्धाला निघालेलं स्ट्रक्चर आहे पूर्ण, एकदम प्रॉपर असं. त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर इथे एक आहे, इथं गाय वगैरे आहेत, इथं गाय आहे, म्हणजे सगळी जनावरं आहेत. इथं गाय आहे, अजून काही शेळ्या असतील, हे बघा गाय आहे, वासरू आहे, भरपूर काही दिसतं. आता कसं जास्ती अंतर असल्यामुळे आपल्याला एकदम प्रॉपर असं समजत नाही आहे नक्की इथं काय आहे, पण असं प्रत्येक ठिकाणी काही ना काही कोरीव काम आहे. इथं पण बघू शकता, हे बघा इथं निद्रा अवस्थेत आहे, इथं निद्रा अवस्थेमध्ये आहेत विष्णू भगवान. आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या बेंबीतनं हे कमळ निघलेलं आहे, त्याच्यावरही लक्ष्मी देवी आहेत. मेबी हे सापाचं वेटाळा होतं ना रे. हा हे बघ साप, हे बघ हे सापाचं वेटाळा आहे, पूर्ण साप आहे तिथं असं. हे निद्रा अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे विष्णूचे 10 अवतार पूर्ण प्रॉपर आपल्याला इथं बघायला मिळतात. कसं आता आपल्याला पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन नसल्यामुळं आपण एवढं डीपली सांगू शकत नाही. त्याच्यानंतर इथं काय आहे, त्याच्यानंतर हे मूर्ती बघा तुम्ही, इथं फक्त पंजे ठेवलेत. इथे एक पंजा आहे, इथे एक पंजा आहे, इथला पाय तुटलाय, इथलाही पाय तोडलाय, म्हणजे तोडले गेलेले सर्व. ह्या मूर्तींची विटंबना केली गेली. हा पाय इथं गेला, हा पाय इथं जाईल, हाही पाय तोडला गेलाय, इथलाही भाग तोडला गेला, म्हणजे किती अद्भुत अशी मूर्ती आहे ही. आणि या मूर्तीला तोडले गेले, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्टच नाही आहे की ह्याच्याकडे कला बघून बघितलं असतं, कला म्हणून जर बघितलं असतं तरी आज सर्व असंच असतं, सर्वांना बघायला भेटलं असतं. पण यांनी असं कधी बघितलंच नाही याला. तर आतापर्यंत पाहिले आपण 15 नंबरचे केव्ज. आता आपण 16व्या नंबरपाशी आलेलो आहोत. 16व्या नंबरची केव लेणी ही अतिशय सुंदर आणि इतिहासातली एक अनोखी लेणी आहे. याच्यामध्ये ह्या मंदिराची रचना वरून खाली केलेली आहे. एक असे मंदिर जे पुन्हा कधीच बनले नाही.
विश्वास बसत नाही की हे मंदिर असं कसं बनवलं आहे वरून खाली. तर चला आता आपण हे मंदिर बघूयात. केव्ज नंबर 16. पहिल्यांदा या मंदिराकडे बघितल्यास विश्वासच बसत नाही. हे मंदिर बांधलं गेलेलं नाही, दगडातून बाहेर काढलेलं आहे. असं एक मंदिर जे हा पूर्ण दगड खडक फोडून ह्याच्यातनं ह्याला बाहेर काढलेले. म्हणजे ना त्या टायमाला कुठलं आर्किटेक्चर होतं, ना त्या टायमाला कुठल्या मशनी होत्या, ना काही होतं. पण एक कला, अशी कला ज्यात चुकी करायला काहीच ऑप्शन नव्हता. म्हणजे जर चुकलं तर हुकलं. जे लेफ्ट साईडला आहे तीच मूर्ती राईट साईडला आहे. म्हणजे पूर्ण मंदिर ॲक्युरेट एका दगडात बनवलं गेलेलं आहे. आणि ह्याचा इतिहास एवढा मोठा आहे ना, सांगायला वेळ कमी पडेल. इतिहासाच्या 6वीच्या पुस्तकात धडा 9वा त्याच्यामध्ये राष्ट्रकूट राजघराणे, त्यावेळेस त्या राजांनी ह्या मंदिराचा उल्लेख आपल्याला त्या पुस्तकात सापडतो. त्यावेळेस त्या राजांनी ह्या मंदिराचं असं म्हणतात की स्टार्टिंग केली होती बनवायला, घडवायला. तर आपल्याला 6वीच्या पुस्तकात हे होतं आणि मी तुम्हाला दाखवतो. हे तोडलेले दगड म्हणजे तोडलेले मोडलेले हत्ती, हे काही ना काहीतरी सांगतायत. इतिहास फक्त पुस्तकात नाही तर दगडात कोरलेला असतो. हे ह्यातून स्पष्ट दर्शवतं की इथं काहीतरी मोठा इतिहास झालेला आहे. चला आता मंदिराचं बाकीचं बघून घेऊयात आपण. म्हणूनच एरोला हे फक्त टुरिस्ट प्लेस नाही, आपल्या हिस्ट्रीचं एक लिव्हिंग आर्ट आहे. आणि ही हिस्ट्री आपण सर्वांनी जगली पाहिजे, बघितली पाहिजे. आणि तुम्ही हे वरती बघा, आई किती अद्भुत आहे. म्हणजे उलट चित्र बनवलेलं आहे. कुठल्या तरी देवी देवताची मूर्ती असावी किंवा काहीतरी असावं, पण उलट चित्र बनवणं कसं शक्य आहे? तर मला उलट बोलणं होत नाही. अशक्य अशी गोष्ट आहे. म्हणून कैलास मंदिर ना आश्चर्यचकित करून देणार आहे. कैलास मंदिर नॉर्मल नाही आहे. तर प्रत्येक भिंतीवर काही ना काही कोरलेलं आहे. एकदम वेगळं आहे सगळं काही. हे बघा, हे बघा असं. आणि हे वरती, हे एकदम युनिक वाटलं मला की कसं शक्य आहे हे सर्व. वरती बनवलंय. बापरे बाप. हे बघा आता प्रॉपर दिसत असेल. सगळं चित्र उलट काढणे, इथं आपल्याला सरळ चित्र काढणं शक्य नाही. तर इथं बाहेर आल्यानंतर आणखी एक मंदिर दिसतं. अद्भुत आहे हे सर्व काही. तर इथं बघा गणपती बाप्पा आहेत आणि यांची अशी सोंड तोडली गेलेली. आणि मानवांनी बघा इथं कचरा टाकला, इथं कचरा टाकला आहे. आज लोक फक्त फोटो काढून निघून जातात, पण इथला प्रत्येक दगड काही ना काहीतरी सांगतो. तर आता आपण कैलास मंदिर बघितलं. कैलास मंदिरानंतर बाकीच्या ज्या केव्स राहिल्यात, गुफा राहिल्यात, आपण आता त्याच्याकडे जात आहोत. त्यातल्या काही मोजक्या गुफा आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. तर चला लेणी क्रमांक 17 बघूयात.
आवाज घुमतो. एकदा बोललो ना, हे फ्रिक्वेन्सीमध्ये खूप जास्त वेळ ऐकायला येतं. थोडं पुढे आपण बघतो. हॅलो, हर हर महादेव. आवाज किती वेळा घुमतो या केसमध्ये, तुम्ही निरीक्षण करा प्रॉपर. कसं करून दे असं युनिक आहे ना. हे कधी पाहिलं नव्हतं असं. हे इथं पण बकऱ्यासारखं तोडले. ते तोडलं नाही. काय माहिती आवाज कसा असतील. काय वाटतं तुला, हा सीन काय असेल? मला वाटतं काहीतरी लग्नाचं सीन आहे. म्हणजे बघ ना, त्या हातात कळस आहे तिथं. हां. इथं मागं कोण काहीतरी घेऊन उभा आहे, तर हातात हात दिलेला आहे. इथं लहान आहे कोणीतरी, आता कोण आहे काही माहिती नाही आपल्याला, कारण की ते तोडले गेलेले थोडंफार. हा लग्नाचा सीन वाटतो पूर्ण, तो कोरलेला आहे. आता आम्हालाही पूर्ण माहिती नाही, पण ही केव्ज मला खूप जास्त आवडली, कारण की ह्याच्यामध्ये एवढा आवाज घुमतो ना आपलाच, एकदम परफेक्ट व्हॉईस घुमते. इथं महादेवाची पिंड आहे. ओम इथं आवाज खूप जास्तीच घुमतो. एकदम मस्त केव आहे. आता बघा. ओम ओम हर हर महादेव. भारी आहे ना, इंटरेस्टिंग ना. मला तर खूपच जास्त आवडलं आहे. आवाज एवढा फिरतो ना इथं भाई, तुम्ही जे बोलाल ते रिपीट, ट्रिपल, चोबल 5-5 वेळेस घुमत राहतो आवाज. खूप मस्त आहे. आता याच्यानंतरच्या अजून केव्ज बघायच्यात आपल्याला, पण आपली मित्रमंडळी आलेले. राहुल, आवाज कसा फिरतो. आणि इथं खालच्या साईडला कृष्ण भगवानची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. इथं कृष्ण भगवान आहेत, इथं गौमाता आहे आणि त्यांचे सवंगडी. इथं माकडं आहेत. खूप मस्त आहे काही. हे बघा खाना. त्याच्यावरही बरेच काही मूर्त्या आहेत, बरेच काही चित्र आहेत. त्याच्याबद्दल काही आपण अंदाज लावू शकत नाही. इकडं पण भरपूर काही आहे. आणि इथं गणपती बाप्पा आहेत. हे बघा, गणपती बाप्पा आणि अजून बऱ्याच मूर्त्या इथं काही कोरलेल्या आहेत. आणि हे बघून तर मला विश्वासच बसत नाही. हा आपला स्केलेटन आहे. त्या काळात ही कला अवगत होते की मानवी शरीरात आहे तरी नक्की काय. तर आता आपण आलेलो आहोत 25 नंबरच्या गुफेपाशी. आणि एवढ्या बघितल्यानंतर, केव्ज बघितल्यानंतर मला इथं कासवाचं स्ट्रक्चर भेटतंय. आणि इथं साईडने पूर्ण पाणी आहे आणि इथं कासवाचं स्ट्रक्चर आहे. पण इथं काही थोडंसं तोडण्यात आलेलं आहे. आणि इकडं पण भरपूर काही आहे. बाप रे बाप. हे बघा, इथं अंडरग्राऊंड केव्स आहे. मधलं कॅप्चर कर. हे काय समजायलाच गणित नाही आम्हाला. पाणी क्रिस्टल क्लिअर आहे. बघ ना, हे दाखव ना, हल्दीरामचे चिप्सचं पॅकेट दाखव याच्यामध्ये पडलेलं. हे बघ, हे पूर्ण ट्रान्सपरंट आहे, म्हणजे पूर्ण दिसतंय तळापर्यंत. हे हल्दीरामचं पॅकेट एवढं क्लिअर दिसते, म्हणजे पाणी स्वच्छ आहे. पण हे वरती तरंगतंय काय, आणि मध्ये त्या ज्वालामुखीसारखं येल्लो येल्लो काय दिसतंय पूर्ण. असं वाटतंय वरून सनलाईट पडली आणि खाली उजेड पडलाय, पण वरून तर पूर्ण भिंत आहे, पूर्ण दगड आहे. युनिक बघायला भेटले. तर मित्रांनो, आपण आता 27 नंबर लेणीपाशी आलो होतो. आणि 27 नंबरच्या लेणीनंतर इकडं जाण्यास मार्ग नाही, म्हणजे बंद करण्यात आलेलं आहे. तिथं लोक आहेत. हे बघा,
दिसली का? आता हे कुठनं गेलेत आम्हाला ही नक्की प्रॉपर माहिती नाही. त्याच्यामुळं मे बी आपल्याला इथंच बास करावं लागणार आहे, थांबावं लागणार आहे. आणि हे पाणी पावसाळ्यात बघायला वेगळीच मजा आहे यार. हे सगळं पावसाळ्यात ना आपण येऊयात आणि प्रॉपर हे सर्व ना एक्सप्लोअर करूयात. आता इकडे ना जैन धर्माच्या केव्ज चालू होतात आणि त्या बंद आहेत, म्हणजे इथनंही बंद केलेले आहेत तिकडे जाण्यासाठी. मे बी ते बघा तिथं गाड्या वगैरे आहेत, दुसरीकडनं कुठनं तरी मार्ग आहे, तो आपल्याला माहिती नाही. बघूयात मग आपण नंतर. तर हे बंद का केलं ह्याचं उत्तर आम्हाला भेटलेलं आहे, कारण की इथनं ना दगडं पडतात खाली. त्या रस्त्यावरनं आपण जातो, या रस्त्यावरनं यावाल्या. मग त्याच्यामुळं काही हानी होऊ नये म्हणून हे बंद करण्यात आलेलं आहे. बाकी तिथं जायचं असेल तर तुम्हाला तिकडनं दुसरा मार्ग आहे, पण आता सध्या आम्ही नेक्स्ट टाईम कधीतरी करूयात. आता आम्ही निघतो आहे. जर तुम्हाला 29 ते 34 ह्या केव्स गुफा बघायच्या असतील तर तिथनं लेफ्ट मारायचा आणि डायरेक्ट तिथे इथून एक राईट घ्यायचा, युटर्न. डायरेक्ट तुम्ही तिकडे जाणार. आता सध्या आमच्याकडे वेळ नाही आहे त्याच्यामुळे बघत नाही, पण पावसाळ्यामध्ये येणार. वेट पावसाळ्यात येणार हे काकाला सांगितलं आहे. काका कसे भेटले आम्हाला आता तुम्हाला ते बघता तुम्ही व्हिडिओमध्ये नंतर. खूप मस्त माणूस भेटला आम्हाला. पावसाळ्यात या सांगितले 2 दिवसासाठी, खूप मजा येईल. बघू आता पावसाळ्यात यायला भेटते नाही भेटते. किती भारी ते कृष्णेश्वर मंदिर आणि त्या वेरूळच्या लेण्या. इतिहास बघायला गेलो होतो, पण आठवणींचा खजिना घेऊन वापस जातो.